श्री स्वामी चरित्र अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाधी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मजहुणी तया बाळप्पा, प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान, बाळप्पा एक निष्ठा धरून. स्वामी सेवा रात्रंदिन, अत्यानंदय करीतसे. स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटते त्यासी. तयांते एके समयासी, काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिग्ध गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु, बाळप्पा मणी समजला. अनेक उपाय करून, शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य, नसेची थोर या जगी. सेवेकरन माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यांचं नित्य, त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोन, करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण, विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी, मध्यरात्रीच्या समयासी. लघुशंका लागता स्वामीसी, बाळप्पा ते उठविले. श्री ते धरोनिया करी, घेऊनी गेले बाहेरी. पाहोनिया ऐशी परी, बाई अंतरी कोपली. म्हणे याने येवोन, स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण, अपमान जाहला. तैपासुनी बाळप्पासी, त्रास देत अहर्निशी. गाराणे सांगता समर्थांसी, बाई शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ, प्रथमत ज्याचे घरी येत. तो चोळप्पा विख्यात, स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत, स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी, अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी, अंगावरी घालावा. राणीची ये मनात, विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत, चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे एकत्या त्या काळी, जमादार पाठविला. गंगूलाल जमादार, चोळप्पाजवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार, राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकोणी उत्तर, गंगूलाल जमादार. बाळप्पाजवळी येऊनी सत्वर, हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वत्र. ऐसे एकूण बोलणे, जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिधला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकोन, जमादार परतोन. नृपमंदिरी येओन, वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकुणी कृती, राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी. तो काढूनी त्या सदुरी, करावे राणी म्हणत असे. पहिलेच त्याचे बाईच्या मणी, सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईंचा गगणी, हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी, केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होत असे. असो एक अवसरी, काय झाली नवलपरी. बैसरी समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तया वेळी, पडले होते श्रीजवळी. तयाची करुणिया जोळी, समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला, आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते, त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन, रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण, 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन, समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण, सवस्त आता असावे. पाहोनिया द्रव्यासी, आनंद झाला तयासी.
परिण आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामींपासी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळप्पा ते काही न देती नेतरी घेती हिरवणी. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी. रागवणी वृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते एकोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र. बाळप्पा गेले विराड्यावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थासी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्भभरे ती कोणासी माणी नाही जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया द्याविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने रहावे दूरी श्रीचरणापासुनी. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या करणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वेकार भारी. तयासी हुकम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. पण राणी सभिवोनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे एकोणिया उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत ऊर बडदुनी. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरूची चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया.
रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत त्रयोदशाय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.